नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपला जो नवस आहे, म्हणजे आपण जो स्वामींना नवस करतो तो स्वामी कशा पद्धतीने पूर्ण करून घेतात याची प्रचिती देणारा हा एका ताईंचा अनुभव मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण स्वामी आहेत आणि ते असणारच आहेत। ते नेहमी स्वामी भक्तांसोबत असतात। आपली फक्त श्रद्धा त्यांच्यावरती अटळ हवी आहे। तर एका ताईंचा अनुभव आता मी तुम्हाला शेअर करते। त्या ताई मुंबईमध्ये राहतात आणि त्या आत्ताच 1 ते 1.5 वर्ष झाले स्वामी सेवेमध्ये येऊन आणि त्यांना अतिशय स्वामींचे अनुभव आलेले आहेत। तर ताई सांगतात की त्यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती आणि घरामध्ये विशेष काही पैसे येत नव्हते, परंतु 2 मुलांचा शिक्षणाचा खर्च आणि नवरा बायको असे मिळून चौघांचे कुटुंब त्या घरामध्ये राहत असत। आणि स्वामी सेवेत आल्यानंतर स्वामींच्या कृपेमुळे ताईंच्या मिस्टरांना एक संधी मिळाली आणि ती संधी त्यांना खूप आवडली आणि त्या संधीसोबत जाण्याचं त्यांनी ठरवलं। त्यांना असं वाटलं की स्वामींनीच हा मार्ग आपल्याला दाखवलेला आहे आणि त्या मार्गावरती ताई आणि त्यांचे मिस्टर चालू लागले। आणि स्वामी सेवेत आल्यानंतर ताईंच्या मिस्टरांची चिडचिडसुद्धा खूप कमी झाली होती। ते शांत झाले होते। तारक तीर्थामुळे त्यांच्यामध्ये खूप फरक पडला होता, त्यामुळे ताईसुद्धा आनंदित होत्या। घरामध्ये पैसे नव्हते, परंतु घरामध्ये समाधान होतं। स्वामींच्या कृपेमुळे त्यांचं कुटुंब खूप आनंदात होतं। ताईसुद्धा खूप आनंदात होत्या। आता वर्षभरात आपल्या मिस्टरांचं असं काम आहे ते होऊ दे असा नवस ताईंनी आपल्या मिस्टरांसाठी स्वामींकडे केला होता आणि अक्कलकोटला येऊन मी तुमचा तो नवस पूर्ण करीन असं ताईंनी स्वामींना सांगितलं होतं। त्यासाठी मे महिन्यामध्ये गावी जायचं सर्वांनी ठरवलं होतं, परंतु ताईंच्या घरामध्ये गावी जाण्यासाठी सुद्धा काही पैशांचं नियोजन नव्हतं, कारण 4 लोकांच्या तिकीट काढून गावी जाणं ताईंना परवडणारं नव्हतं। तसेच अक्कलकोटला जाऊन स्वामींचा नवससुद्धा आपल्याला पूर्ण करायचा आहे हे सुद्धा ताईंना माहीत होतं, त्यामुळे तिथे सुद्धा पैशांची गरज लागणार होती आणि ते पैशांचे नियोजन ताईंकडून झाले नव्हते, कारण जे पैसे काही येत होते ते पैसे सगळे घरामध्ये आणि घराच्या भाड्यामध्ये असे मिळून जात होते। मुलांचा शिक्षणाचा खर्च होता, त्यामुळे ताई घरामध्ये काटकसर करून संसार करत होत्या, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची खंत वाटत नव्हती, कारण त्यांना माहीत होतं आपले स्वामी आपल्यासोबत आहेत। एक ना एक दिवस ते आपलं सगळं काही चांगलं करणार आहेत हा विश्वास त्यांच्या मनामध्ये होता। आता अक्कलकोटला जाण्यासाठी तिकिटी काढायची म्हटले तरीसुद्धा पैसे भरपूर लागणार होते आणि तशातच एक चमत्कार झाला, तो म्हणजे ताईंच्या दिरांची एक 4 व्हीलर होती आणि ते आईला म्हणजे ताईंच्या सासूबाईंना घेऊन गावी जाणार होते। सासूबाई कधी ताईंकडे असायच्या तर कधी त्यांच्या दिराकडे जावेकडे असायच्या। मग त्यावेळेला त्या तिकडे होत्या आणि त्यांनी आपल्या 4 व्हीलरमधून आपल्या आईला घेऊन जा असं ताईंच्या मिस्टरांना सांगितलं, कारण मी गावी जाणार होतो परंतु माझं काही जाणं होणार नाही, पण तू जा, स्वतःची फॅमिली घे आणि आईलासुद्धा घे आणि गावी जा असं त्यांनी ताईंच्या मिस्टरांना सांगितलं। आणि त्यांनी त्यांची 4 व्हीलर पाठवली आणि त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल प्लस CNG असल्यामुळे त्यांनी 5,000चा रिचार्ज भरला होता, टाकी फुल केलेली होती, CNG फुल भरलेला होता आणि अशा पद्धतीने ती गाडी त्यांना पाठवून दिली। म्हणजे जाण्यासाठी त्यांना एकही रुपया लागणार नव्हता, फक्त लागणार होता तो तिकडे अक्कलकोटला गेल्यानंतर पैसे लागणार होते स्वामींचा नवस पूर्ण करण्यासाठी आणि जाण्यासाठी। आता गावी जात असताना सुद्धा त्यांच्या सासूबाईंकडे पैसे असायचे, ते सुद्धा त्यांनी खर्च करत होते आणि त्यामुळे ताईंच्या मिस्टरांना कसलेही पैसे खर्च करावे लागत नव्हते। त्यांनी पण काहीतरी ॲडजस्टमेंट करून 1-2-3 हजार रुपये घेतलेले होते, परंतु त्यांचे ते पैसे खर्च झाले नव्हते, कारण ऑलरेडी पेट्रोलची गाडी मिळालेली होती। तसेच जाताना खर्च सासूबाईंनी सुद्धा केलेला होता, त्यामुळे त्यांचे पैसे तसेच राहिले होते। आता गावी गेल्यानंतर 4 ते 5 दिवस ते सासूबाईंना घेऊन सासूबाई सांगतील त्या ठिकाणी फिरत होते, तर अशा पद्धतीने त्यांचा रिचार्ज संपत आलेला होता। असं करून त्यांनी बरेच ठिकाणी जाऊन आले आणि तशात
ते पेट्रोलचा जो रिचार्ज होता तो संपत आलेला होता. परंतु ताईंच्या मनामध्ये धाकधूक चालू होती की या रिचार्जमध्ये आपल्याला जर अक्कलकोटला जायला मिळालं तर खूप चांगलं होईल, आपला नवससुद्धा पूर्ण होईल. परंतु ज्या वेळेला अक्कलकोटला जायचं ठरलं, सर्वांचंच ठरलेलं होतं, त्याच वेळेला त्यांचा रिचार्ज संपला. आता रिचार्जसुद्धा संपलेला होता आणि मुंबईला परत येण्याची वेळसुद्धा झालेली होती. परंतु ताईंचा काही पायी निघवत नव्हता, कारण त्यांना अक्कलकोटला जायचं होतं. आता ताईंनी मिस्टरांना पण सांगितलं, आपल्याला अक्कलकोटला जायचं आहे आणि ही जर गाडी आपण अक्कलकोटला घेऊन गेलो, मुलांना घेऊन गेलो, तर आपल्याला पेट्रोलचा आणि CNGचा भरपूर खर्च होणार आहे आणि आपल्याकडे काही एवढे पैसे आपण आणलेले नाही आहेत आणि रिटर्न येण्यासाठी सुद्धा आपल्याकडे पैसे राहणार नाहीत. आता अशा वेळेला आपण काय करायचं? त्यात मुंबईला परत येण्यासाठी सुद्धा पेट्रोल आणि CNG स्वतःच्या पैशांनी भरायचे होते, असे त्यांच्या दिरांनी त्यांना सांगितलेले होते. आता तुमचे तुम्ही भरून मुंबईला गाडी घेऊन या, मी एकदा टाकलेला आहे रिचार्ज, असं ते म्हणाले होते. आता काय करायचं? सासूबाईंकडे थोडेफार पैसे होते, परंतु ते मुंबईला परत येण्यासाठी त्यांनी ठेवलेले होते आणि त्या म्हणाल्या की आपल्याला हे पैसे लागणार आहेत मुंबईला जाण्यासाठी. तिथे जाताना डिझेल किंवा CNG भरण्यासाठी आपल्याला हे पैसे आपण वापरणार आहोत. आता अक्कलकोटला कसं जायचं हा प्रश्न ताईंच्या समोर उभा होता. आता शेवटचा एक दिवस राहिलेला होता आणि त्यामध्ये ताई स्वामींना अतिशय मनापासून विनंती करत होत्या, स्वामी, एवढे दिवस मी इकडे आलेली आहे, तुम्हाला भेटण्यासाठी मला यायचं आहे, माझा नवससुद्धा मला पूर्ण करायचा आहे, असे म्हणून ताई स्वामींची विनवणी करू लागल्या. ताईंना खूप रडू येत होतं आणि त्या स्वामींना सारख्या विनवत होत्या की मला काहीही करून अक्कलकोटला यायचं आहे, तुम्ही कोणताही चमत्कार करा आणि मला तिथे घेऊन जा, असं म्हणून त्या ताई स्वामींना सांगत होत्या. आता एकाच दिवसामध्ये असा चमत्कार झाला की त्यांच्या दिरांचा फोन आला दुसऱ्या दिवशी सकाळी आणि ते म्हणाले, मी रिचार्ज टाकतो आहे आणि तुम्ही स्वतःचे पैसे खर्च करून येऊ नका, मी रिचार्ज टाकतो आणि त्यामध्ये तुम्ही मुंबईला या. आता थोडंसं ताईंना आधार मनामध्ये निर्माण झाला. ताईंचे मिस्टरसुद्धा खुश झाले, सासूबाई पण खुश झाल्या आणि त्यांचं अक्कलकोटला जाण्याचं सासूबाईंनी दिरांना म्हणजे त्यांच्या मुलाला सांगितलं आणि तेव्हा ते दीरसुद्धा म्हणाले, तुम्हाला जर जायचं असेल अक्कलकोटला तर जाऊन या, असं काही नाही आहे, मी आता रिचार्ज टाकतो, त्यामध्ये तुमचं अक्कलकोटला जाणंसुद्धा होईल आणि तुम्ही मुंबईलासुद्धा परत याल. आता अचानकपणे त्यांच्या धीरांचं मत कसं बदललं याचा आश्चर्य सर्वांना वाटलं, परंतु ताई समजून गेल्या, हा चमत्कार आपल्या स्वामींचा आहे, आपण अक्कलकोटला यावं यासाठी त्यांनी हा चमत्कार केलेला आहे. त्यानंतर त्यांनी रिचार्ज टाकल्यानंतर लगेच 11च्या दरम्यान ते अक्कलकोटला जायला निघाले. सासूबाई, 2 मुले आणि ताई आणि त्यांचे मिस्टर असे करून ते अक्कलकोटला गेले. अक्कलकोटला गेल्यानंतर अतिशय आनंदाने स्वामींचं दर्शन घेतलं. त्यांचा जो काही नवस आहे तो फेडला, तो नवस पूर्ण केला. नवससुद्धा छान पूर्ण करून घेतला स्वामींनी. त्यानंतर आरती, दर्शन सगळं झाल्यानंतर संध्याकाळी प्रसाद घेतला, भोजन झालं आणि संध्याकाळच्या टायमाला ते तिथे राहिले. राहिल्यानंतर त्यांना रूम पण छान मिळाली. तिथे पण थोडासा कमी खर्च झाला, कारण तो सर्व खर्च त्यांच्या सासूबाईंनी केला होता. ज्या वेळेला ताई तिथे राहिल्या होत्या त्यावेळेला त्या मनोमन प्रार्थना करत होते, मला दत्तगुरूंचं दर्शन घ्यायचं आहे आणि गाणगापूर इथून जवळच आहे, तिथे पण जाता आलं तर बरं होईल. तर दुसऱ्या दिवशी अचानक असं झालं की उठल्यानंतर सासूबाई म्हणाल्या की इथेच गाणगापूर जवळ आहे, आपल्याला किती वेळ लागतो आहे, 30, 35, 40 किलोमीटरवरती गाणगापूर आहे, तिथे आपण जाऊन दत्तगुरूंचं सुद्धा दर्शन घेऊया. असं म्हटल्यानंतर ताईंना खूप आनंद झाला. त्यांचे मिस्टर नको म्हणत होते, परंतु सासूबाईंनी सांगितल्यामुळे ते तिथे जाण्यास निघाले. तिथे गेल्यानंतर गाणगापूरमध्ये दत्तगुरूंचे अतिशय आनंदाने दर्शन घेतले आणि तिथलं सुद्धा काम झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये आलं, कुलदेवी तुळजाभवानी त्यांची कुलदेवी आहे आणि तिथे जाऊन त्यांचं दर्शन घ्यावं. आता गाणगापूरवरून ते कुलदेवी तुळजाभवानीला गेले. तिथे त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं, जेवणं खाणं झालं आणि त्यानंतर कुलदेवीची ओटीसुद्धा भरली. अशा पद्धतीने ताईंचा नवस स्वामींनी पूर्ण करून घेतला. कुलदेवीचं सुद्धा दर्शन दिलं, तसेच गाणगापूरला सुद्धा जाण्याची इच्छा होती ती सुद्धा पूर्ण केली. असे आपले स्वामी
कोणत्याही व्यक्तीचा, कोणत्याही भक्ताचा अनादर करत नाहीत. त्यांच्या मनातली तीव्र इच्छा आणि चांगली जी इच्छा आहे ती स्वामी पूर्ण करतात, म्हणजे करतातच. त्यांचा नवस जो काही असेल तो ते पूर्ण करून घेतात. परिस्थिती कशीही असो, पण स्वामी त्यामधून चमत्कार दाखवतात, लीला दाखवत असतात. म्हणून स्वामींवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. जरी आपल्या मनामध्ये कोणतीही गोष्ट पूर्ण होत नसली तरीसुद्धा स्वामींवरती विश्वास ठेवा. एक ना एक दिवस आपल्याला स्वामी ते नक्कीच देणार आहेत. हा विश्वास आपल्या मनामध्ये असायला हवा. तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.